बिग बॉस मराठीच्या घरात सध्या नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडत आहे। नॉमिनेशन टास्कच्या दरम्यानचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये संस्कृती ही अनुश्रीचं पत्र फाडून तिला नॉमिनेट करते। नॉमिनेशन टास्क मध्ये प्रत्येकाच्या घरून पत्र आलेलं असतं। अनुश्रीला तिच्या आईने पत्र पाठवलेलं असतं, परंतु टास्क दरम्यान संस्कृती पहिलं बजल वाजवते। संस्कृती अनुश्रीला नॉमिनेट करत तिचं पत्र फाडून टाकते। पत्र फाडल्यानंतर अनुश्री ही प्रचंड रडताना दिसत आहे। मला माझ्या आईचं पत्र पाहिजे असं म्हणत अनुश्री मोठमोठ्याने रडताना दिसत आहे। त्यानंतर अनुश्री म्हणते की मी इथून पुढे फक्त संस्कृतीलाच नॉमिनेट करणार आणि तिला तिच्या घरी आईकडेच पाठवणार असं रागात म्हणताना दिसत आहे। तिचं हेच रडणं पाहून प्रेक्षक प्रचंड टीका करताना दिसत आहेत। तू कायमची बिग बॉस मराठीच्या घरात गेलेली नाहीये। बिग बॉसचे प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत। ते म्हणताना दिसत आहेत की काय नाटकं करतात ही माणसं, मग जा मग घरी, इतका ड्रामा करू नकोस। या अगोदर सुद्धा तू ड्रामा करून घरातल्या सदस्यांना फसवलं आहे। नाटकी अनुश्री फक्त नाटक करते, खूप ओव्हर ऍक्टिंग करते असं म्हणत प्रेक्षकांनी अनुश्रीवर प्रचंड टीका केली। अरे पण तुम्ही कायमचे थोडी आलायत बिग बॉसच्या घरात एवढी रडारडी करायला असं म्हणत प्रेक्षक भडकले आहेत। हा गेम स्वतःसाठी खेळायचा आहे। संस्कृतीने बजल दाबून गेम तिच्यासाठी खेळला, ती का तुझ्यासाठी नॉमिनेट होईल? किती ओव्हर ऍक्टिंग करते ही अनुश्री, ओव्हर ऍक्टिंगचं दुकान आहे अनुश्री माने असं म्हणत प्रेक्षक अनुश्रीला ट्रोल करताना दिसत आहेत। तर अनुश्री बाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।